नमस्कार. राजुरा विधानसभा क्षेत्रातील आपण धाबा या गावामध्ये आहोत. खरं तर धाबा या गावाची संत परमहंस कोंडया महाराज संस्थान च्या अनुषंगाने जी यात्रा 5 दिवसाची होते, तेलंगणा राज्य असेल, आंध्र प्रदेश असेल, महाराष्ट्र, असं एकंदरीत खूप मोठं वातावरण जानेवारी महिन्यामध्ये इथे असतं आणि एक संतनगरी म्हणून याला ओळखली जाते. आपल्यासोबत त्या संस्थेचे पदाधिकारी देखील आहेत. आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत, कारण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे, प्रचाराचा बिगुल वाजलेला आहे. नमस्कार. काय वाटतं एकंदरीत जे आता राजकारण सुरू आहे किंवा विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे, प्रचार जोमात सुरू आहे, काय सांगाल? जनसामान्यांची काय व्यथा आहे किंवा काय आव्हान करणार आहात आपण? तसं पाहिलं तर गोंडपिंपरी तालुक्यातला धाबा हे संतनगरी म्हणून ओळखले जाते, पण नेहमीच गोंडपिंपरी तालुक्यावर या विभागाचं दुर्लक्ष झालेलं आहे. तसा ह्या गोंडपिंपरी तालुका अतिशय विकासापासून कोसो दूर आहे. तीर्थक्षेत्र म्हटल्यानंतरसुद्धा ज्या सुविधा इथे पाहिजे होत्या त्यासुद्धा फार दूर आहे. गोंडपिंपरी तालुक्यात कुठलेही सिंचन, 2-2 नद्या वाहतात इथे, पण सिंचन प्रकल्प नाही. युवकांना रोजगार देण्यासाठी उद्योगधंदा नाही. इतक्या वेळेला प्रत्येक वेळेला विविध राजकीय पक्षांनी या विभागाचं नेतृत्व केलं, पण असं कुठेही भरीव कार्य अजूनपर्यंत या तालुक्याच्या नशिबी आलं नाही. मी आव्हान हेच करेन की जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा. हा लोकशाहीचा मोठा भारी उत्सव आहे, त्यामुळे आपलं एक जे मताची संधी आहे ती आपली योग्य संधी मतरूपी देऊन विकासाला प्राधान्य द्यावं. आणि आता आमच्या गावातल्या सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की म्हणजे भूषण फुसे साहेब नाही का निवडणुकीमधून निवडून आले पाहिजे राजुरा विधानसभेमधून. आता त्यांचं गॅस सिलेंडर असं त्यांचं एक निशाणी हे आहे, तर ते सगळ्या लोकांचं आता असंच म्हणणं ठरलं. सकाळी जसं कार्यक्रम झाला इथं, तर या ठिकाणी गॅस सिलेंडर निवडून येईल अशी मला पूर्णपणे खात्री वाटते. अनेक नेते मंडळी आता गावागावात फिरताना दिसत आहेत, प्रचार जोमात सुरू आहे, धुमाकूळ सुरू आहे. काय सांगाल? काय समस्या जनतेच्या आहेत जे नेत्यांपुढे आपण मांडणार आहात? मी काय म्हणतो, जे आजपर्यंत BJP सरकारनं का महागाई वाढवली, ह्या महागाईच्या माध्यमातून आता सरकार यावं काँग्रेसची सरकार. बाकी काहीच नाही. BJP सरकार शेतकऱ्याला भाव नाही देत आहे, आणि रोजगाराला रोजगार नाही देऊन राहिले. दुनियाभरचे कर्जबाजारी करून टाकत आहे. नाही मोठ्या मोठ्या कारखानेवाल्याला कर्ज माफ करून टाकत आहे. आमच्या कास्तकाराला कर्ज माफ नाही करत आहे का? पण आता जे गावची लोकॅलिटी आहे तर गावाच्या हिशोबानं एकमत करून जे बी गावाकडे लक्ष देतं, आमच्या क्षेत्रामध्ये जो चांगला काम करत आहे त्याच्याकडे आम्ही मतदान करू. काका, समस्या काय दादा? आपण युवक आहात. समस्या तर भरपूर साऱ्या आहेत. मग हे समस्या कोण सोडवेल असं वाटतं तुम्हाला? कोणी नाही सोडवू शकत. भूषण फुसेचं सध्या चर्चा चालू आहे आणि मी पण इकडे तिकडे गावात चर्चा करतो, तर सध्या जिकडे तिकडे भूषणचंच नाव म्हणजे चर्चेत आहे. भूषण येण्याची शक्यता आहे दाट. इथली वाढलेली बेरोजगारी, इथले उद्योगधंदे परराज्यात पळवून नेणारी जी टोळी आहे महायुतीची, ही टोळी निश्चितच हद्दपार होईल आणि येणाऱ्या काळात निश्चित महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि सुभाषभाऊ धोटेच या ठिकाणी परत तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक साधतील. लाडकी बहीण योजनेच्या संबंधाने बोलायचं झालं तर 1500 रुपये महिलांना त्यांच्या खात्यात सरकारने दिले, परंतु त्या 1500 रुपयाच्या मोबदल्यात सरकारने 15,000पर्यंतची महागाई वाढवून ते पैसे परत दामदुपटीनं 10 पटीनं वसूल करण्याचा हा गोरखधंदा महायुती सरकारने सुरू केला. इकडे 1500 रुपये लाडक्या बहिणीला दिले आणि किराणा मालावरचे सगळे रेट वाढवण्यात आले. प्रचंड महागाई वाढलेली आहे, त्यामुळे इथली जनता त्रस्त आहे. इथल्या अशा कुठल्याही बोलथापणेला इथल्या आमच्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाही आणि निश्चितच महाविकास आघाडीच्या बाजूने त्यांचं मत असेल. अनेक वर्ष आपण काका निवडणुका बघितल्या आहेत. निवडणुकीचे विचार, निवडणूक वेगवेगळी झाल्याचं बोललं जातं. आता ह्या वयात कसं वाटतं, कसं काय राजकारण सुरू आहे? काय महागाई खूप वाढली जी. हे मीटर वाढून गेले, गॅस वाढून गेला, खत वाढून गेले, बिजाई वाढून गेली, रोजगार भेटत नाही. हे सर्व शेतकरी अडचणीमध्ये येऊन पडला. आता रोजगार भेटत नाही. आता कोण वाटते तुम्हाला, कोण साथ देईल या सगळ्यांची? काँग्रेस साथ देते असं वाटते मला. गरीबाचा दाता फक्त तोच दिसतं, नाही तर मग फक्त येतात आणि भाव वाढवून देतात. हे देऊ ते देऊ म्हणतात, झालं. चुपचाप कास्तकार मरून राहिला. या धुमाडीत कोण सरस वाटते तुम्हाला आता सध्या? आताच्या परिस्थितीमध्ये ॲडव्होकेट वामनराव चडप यांचं मागचा कार्यकाळ एक शेतकऱ्यासाठी छान कार्य झालं आहे.
छान विकासही झाला आहे आमच्या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये. आतासुद्धा ॲडव्होकेट वामनराव चटप साहेबांचा यांचा छान प्रचार, छान लोकांमध्ये सहकार्य मिळून राहिलं आहे. सर्वजण आज काहीतरी बदल घडवा म्हणून, परिवर्तन आघाडी काहीतरी या परिवर्तन व्हावं म्हणून नाही का ॲडव्होकेट वामनराव चटप साहेबांनाच जास्त पसंत करून राहिले. गावेगावी कुठं पण आम्ही चर्चा करतो ॲडव्होकेट वामनराव चटप साहेबांना यांचाच जास्त महत्त्व दिसून राहिलेलं आहे. सरस तर आपण तेवढं सांगू नाही शकत सरस. बरं, जर असे काही प्रश्न आहेत जे समस्या नेत्यांपुढे आपण मांडू शकता? आपल्याकडे बरेच समस्या आहेत, जी समस्या लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून त्यांच्यापुढे गेल्या पाहिजेत असं वाटतं की धाबा हो, आता इतके वर्ष झाले, आता पिढ्यानपिढ्या चालल्या, विकासाचे दिसतच आहेत कामं, किती झाले किती नाही याच्यात, नाही का. युवक म्हणून कोण दमदार आहे? सचिन भोयर देखील आहे आता मनसेकडून. हो, आता नवीन चेहरा असल्यामुळे कोणी नवीन चेहरा म्हणतात, पुसेही म्हणतात, का जुमणाकी आहे नवीन चेहरा, आपण तर अजून पाहिलं नाही.